चला कॅमेरामॅन, आपण आता कॅमेरा पॅन करायचा आहे खेळाडूंकडे. चला सेमीफायनल नंबर 1 चा खेळ आता होणार आहे सुरुवात. पण त्याआधी टीम गुरुमाऊली करते त्याची ग्रँड एंट्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमीफायनल नंबर 1 टीम करिता गुरुमाऊली आपल्या समोर मैदानाच्या आत. आता टाळ्या वाजत राहिला पाहिजे. टीम गुरुमाऊली आपण पाहतोय, कर्णधार आणि त्याच्या सोबत संघ देखील आता मैदानाच्या आत. हॅलो, मॅच सुरू करावी. पहिलाच चेंडू हातात. चार रन. उत्कृष्ट अशी ओम घाडगेकडनं बॅटिंग पाहायला भेटते आपल्याला. हा सेमीफायनलचा पहिला मुकाबला आहे. बघूया काय होतंय. सुंदर असा चौका ओम कडनं. 3 बॉल 8 रन. लगातार 2 चौके मारण्यात आलेले आहेत ओम घाडगेकडनं. उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहतोय आपण. हॅलो, आणि आपल्या इथे आर्मीचे आपले सोहम आलेले आहेत. हार्दिक स्वागत. सुंदर असा रिवर्स फटका होता ओमचा, पण ठीक आहे. 4 बॉल 9. जर ओमनी प्रत्येक बॉलला 4 रन मारले तर सोमकडनं 500 रुपये लागू आहेत. सुंदर असा चौका रोहित कडनं. 5 बॉल 13. सुंदर सुंदर अशी आपल्याला बॅटिंग पाहायला भेटते ग्रीन आर्मी कडून.
5 बॉल 13 झालेले आहेत. लास्टचा बॉल बघूया काय होतंय. आणि नॉट आउट. क्लोज कॉल होता. अंपायरनी नॉट आउट केलेला आहे. 1 ओव्हर 14. आणि सुंदर असे आपल्याला सामने खेळायला बघायला भेटत आहेत. सुंदर असा शॉट होता पण डॉट. तशीच उत्कृष्ट फिल्डिंगही केलेली आहे विकी पिंपळे. चौदा. सुंदर असा चौका. उत्कृष्ट अशी रोहित कदमकडनं आपल्याला बॅटिंग पाहायला भेटते. आणि खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते रोहित आणि ओम कडून. गुरु माऊलीला बॉलिंग मध्ये काहीतरी करावं लागणार. ज्यांनी हात ठेवले त्यांनी कृपया काढावेत. डॉट चेंडू देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नो +1. 3 बॉल 20 धावा झालेल्या आहेत. स्वतः रोहित 10 रनवर खेळत आहे आणि ओम गाडगे 9 रनांवर. सुंदर सुंदर अशी 1 रन. 4 बॉल 21. धाव संख्या आपल्या लोकल ट्रेन सारखी पळत आहे. कोणाला बाईकची चावी भेटली असेल तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. ओ, 1 धाव काढण्यात आलेली आहे आणि आपण आता आपले नो बॉलचा इशारा या वेळेला. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये चुका होत आहेत. या चुका आपल्याला थांबवाव्या लागतील. सेमीफायनलचा सामना आहे. यानंतर आपण वळणार आहोत सेमीफायनल 2 कडे आणि म्हणूनच तोच उल्लेख मी करतोय कारण या मॅच मध्ये विजेता संघ थेट जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये. धाव संख्या आपण पाहतोय 24 धावा. शेवटचा चेंडू अजूनही यायचा आहे. टीमचा कर्णधार रोहित बॅटिंग एंडवर आहे अजूनही. पुढे सरसावत यावेळेला गॅप मध्ये फेकून दिलाय बॉलला. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. रोहितच्या बॅट मधून अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा.
धावसंख्या 28, षटकाची देखील समाप्ती आपण पाहतोय. 28 धावा पाहतोय आपण धाव फलकावर. रोहित अजूनही मला फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. मोठी मॅच सध्या तरी मैदानाच्या आत चालू आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. सातारा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुद्धा या स्पर्धेचं. एक धाव घेण्याची संधी आणि एक धाव घेतली आहे सुद्धा. धावसंख्या 29. आपण पाहतोय SSPL सीझन नंबर 6 2026 मधली सह्याद्री वर्ल्ड कप अंडरमचा वर्ल्ड कप आपण खेळत आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वच प्रायोजकांचा देखील मनपूर्वक आभार, ज्यांनी या स्पर्धेवर भरोसा दाखवलाय आणि आज ही स्पर्धा थोड्या क्षणात आपल्या अंतिम स्थिती देखील निवड पोहोचेल. एक धाव या वेळेला लेग बाईसच्या रूपात. एक धाव. SSPL 2026 6वं वर्ष आपण पाहताय. प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी मैदानाच्या आत. यावेळेला त्याहून चांगला स्ट्रोक सुद्धा. धावसंख्या डेक्लरेशन झोन मध्ये जाते. 2 धावा मिळतील आता. धावसंख्या झाली आहे 32. पुन्हा एकदा आपल्या सर्वच प्रायोजकांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही मानतोय, ज्यांनी या स्पर्धेवर आणि या खेळाडूंवर भरोसा दाखवलाय. त्यांचं देखील नाव आम्ही उल्लेख करणार आहोत. पण त्याआधी वळ्यात मॅचच्या दिशेने रोहित चांगली बॅटिंग आता करू लागलाय. यावेळेला अजून एक समोरच्याने खेळलेला स्ट्रोक आहे आणि पाहता पाहता चौकार. दरवाजा खुला, तिजोरी गुल. 4 धावा. चौकार आलाय आता. चार चेंडू आणि 36 धावा. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण सेमीफायनलचा सामना आहे हा. आणि या सामन्यात जर आपण चुका केल्या तर पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागेल या SSPL ची. चांगला फ्लिक ऑफ द रेस्ट. वॉट अ स्ट्रोक. वा रोहित वा, काय फलंदाजी करतायत. रोहितला देखील माहिती आहे ही मॅच किती महत्वपूर्ण आहे. कॅप्टन्स नॉक ज्याला म्हणतो तीच फलंदाजी होते आता मैदानाच्या आत. रोहित कदम ऑन फायर. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळाडू पुन्हा एकदा आता चमकलाय. चला, रोहितची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. धाव संख्या आपण पाहतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 40 धावा आतापर्यंत. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि या फलंदाजीने आता विचार करायला भाग पाडलाय. चाळीस धावा आपण पाहतोय धाव फलकावर. आणि यावेळेला हा वाईड बॉल. वाईड +1 म्हणजेच आता या 2 धावा देखील जोडल्या जातील. कृपया बॉल टाकताना कोणी बोलू नये. अजून 2 धावा या वेळेला. 2 धावा येत आहेत.
चला पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. चौकार पुन्हा एकदा 4 धावा आलाय. आणि आता एकंदरीत रोहितला पाहता पाहता त्याचा साथी सुद्धा आता गैर बदलू लागलाय. अजून 4 धावा, चौकार आलाय. आता धावसंख्या 48. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि या फटक्यानंतर टीम ग्रीन आर्मीचे 50 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. 52 धावा आपण पाहतोय. महत्वाची मॅच चालू आहे मैदानाच्या आत आणि महत्वाच्या मॅच मध्ये आता महत्वाचे फलंदाज देखील चमकले आहेत. धावसंख्या 52 आपण पाहतोय. 52 धावा आणि आता चर्चा देखील होते. पण त्यामध्ये प्रेक्षकांना आता विनंती आहे, SSPL जर आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा आवाज होऊ द्या. आता 6व्या पर्वादी स्पर्धा आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 1 आणि 52 धावा आता या पहिल्याच इनिंग मध्ये आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलेला स्ट्रोक आणि आता दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गिला. अजून एक चौकार. चला नो नाहीये पण ये दिल मांगे मोर अपील तर झालेली. रोहितला माहिती होतं की नो नाहीये तरी सुद्धा रोहितने म्हटलं की चला चान्स घेऊन बघूया. मिळाला तर मिळाला. धावसंख्या 56. मोठ्या धावसंख्येकडे आता जाऊन पोहोचले आहेत. विकी सुद्धा आता थोडेसे चिंतित दिसत आहेत. 3 मध्ये 3 चौकार आले आहेत. यावेळेला अजून एक येतोय का? चला 4 मध्ये 4 चौकार. ग्रीन आर्मी मला वाटतं सकाळी सकाळी पूर्ण टीम देवळात जाऊन आली असेल, अभिषेक करून आले आहेत. आणि चला आता टाळ्या व्हायला हव्यात. या SSPL ची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप देखील झाली आहे. टाळ्या होऊन द्या एकदा आता या दोन्ही फलंदाजांसाठी. धावसंख्या 60. पुन्हा एकदा चौकार. 4. काय फटकेबाजी होत्या. ओम गाडगेने आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 चौकार लगावलेत. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अजून एक चौकार जर आला तर 501 रुपये रविवारची सोय होईल. एक चौकार अजूनही मारावा लागेल. भावातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. आता यश कडून आता फलंदाजासाठी 5 मध्ये 5 आलेत. यावेळेला बॅटची कड आणि तरी सुद्धा बॉल डेक्लरेशन झोन मध्ये चाललाय. फर्स्ट इनिंगचा खेळ होतोय पूर्ण आणि फर्स्ट इनिंग नंतर धाव संख्या 66 धावा. पासष्ट झालेत आणि 66 धावांची आता गरज असेल. सेमी फायनल नंबर 1 आपण पाहताय आणि नो लॉस या 66 धावा लगावल्या आहेत. साहिलकडे फलंदाजीची संधी आलीच नाहीये कारण त्याहून दर्जेदार फलंदाजी झाली आहे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रायोजकांचा आपण मनपूर्वक आभार मानतोय. श्री मनोज चव्हाण नक्कीच या स्पर्धेचे सर्वा देखील आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर श्री विजय शेलार आणि या सह्याद्रीचा राजा श्री सागर पुजारी असतील, मग चेतन जगताप, नवनाथ नलावडे, आपण सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय. आणि फोनपेक्स या देखील टी शर्ट कंपनीचा आपण मनपूर्वक आभार मानतोय. अपॅरल्स आपण जे पाहतोय प्रत्येक खेळाडूसाठी टी शर्ट आणि ट्रॅक हे फोनपेक्स तर्फे आलेले आहेत. आणि त्यानंतर प्रवीण डुबर साहेबांचं देखील मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच करिता प्रत्येक कॅप त्यांच्याकडून आपण स्पॉन्सर होताना पाहिल्या. त्यानंतर SS मोबाईल, शिव मोबाईल, कृष्णा सना भंडार यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि त्यासोबतच प्रथमेश मित्तल आणि मुकेश यांच्यातर्फे हे बॅनर्स आपण पाहतोय. मैदानाच्या चौदिशेने हे बॅनर्स देखील पाहतोय. त्यानंतर मैत्री परिवार आणि दोस्ती फाउंडेशन यांचं देखील एक विशेष सहकार्य राहिलंय या स्पर्धेसाठी. आणि मग सह्याद्री ग्रुप आणि त्यांच्यासोबत अक्की 11 यांनी देखील पाण्याची सोय आपल्यासाठी करून दिली आहे या स्पर्धेत. सेमीफायनलचं पहिली मॅच आपण पाहतोय. सेकंड इनिंगचा खेळ आता सुरुवात होईल. 66 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ नाहीये. ग्रीन आर्मी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम ग्रीन आर्मी.
चला, कोणालाही जर होंडा ऍक्टिवाची जर चावी मिळाली असेल तर आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत आणून देण्याची कृपा करावी. आपल्याच एका खेळाडूची ती चावी हरवली आहे आणि म्हणूनच विनंती करतोय की ती चावी जर सापडली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चला, ग्रीन आर्मी लगेच मैदानाचा ताबा घ्या. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर युट्यूबवर अभिषेक शाळवी यांनी ग्रीन आर्मीसाठी एक संदेश पाठवलाय. लव्ह यू ग्रीन आर्मी आणि कीप गोईंग असा त्यांचा मेसेज आलाय युट्यूबच्या द्वारे. सातारा स्पोर्ट्सवर एकंदरीत आपण हे सर्व क्षण टिपतोय. सेमीफायनलची मॅच आणि दुसऱ्या इनिंगला आता सुरुवात होईल, पण त्याआधी ग्रँड एंट्री होते आता टीम ग्रीन आर्मीची सुद्धा. आणि जशी ग्रीन आर्मी मैदानाच्या आत येईल, प्रेक्षकांना देखील विनंती करेन टाळ्यांचा आवाज व्हायला हवाय, कारण ही सेमीफायनलिस्ट टीम आपण पाहतोय, दुसरी सेमीफायनलिस्ट टीम या स्पर्धेची. चला, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या पुन्हा एकदा आता ग्रीन आर्मी या संघाकरिता. सेमीफायनलिस्ट नंबर 2 टीम आपण पाहतोय. 66 धावा आता त्यांनी रचल्या आहेत आणि पाहूया या सेकंड इनिंग मध्ये होईल काय आता. आणि या टीम मध्ये नक्कीच सोहन याचा देखील आपण समावेश पाहतोय, भारतीय सैन्यासाठी ज्यांनी नक्कीच आपलं कार्य पार पाडलंय आतापर्यंत. आणि इंडियाच्या जर मॅचचे उल्लेख करायला गेलो तर 168 धावांची गरज आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ईशान किशन देखील आता बाद झालेत. 0 ईशान किशन बाद आपण पाहतोय, ती देखील मॅच एक महत्वपूर्ण चालू आहे. मॅचला झाली आहे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर चौकार, 4 धावा. विकी आणि अजिंक्यची जोडी आहे. गतवर्षीचा विजेता संघ आणि त्याचा कर्णधार विकी आता फलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर हा चौकार आलाय आता. या वेळेला चॉप करायचा प्रयास, बॉल मैदानाच्या आतच ठेवलाय. धावा किती मिळतील? फक्त 1. मोठी मॅच आहे आणि अजिंक्यला ते देखील माहिती आहे कशा प्रकारे खेळायचंय. ओव्हरआर्म क्रिकेट देखील चांगलाच खेळला आजपर्यंत अजिंक्य, पण याचा फॉर्मॅट वेगळा आहे. अंडरआर्म क्रिकेट आपण खेळताय. SSPL ची स्पर्धा आणि या सेमीफायनलचा हा सामना, या सामन्याचा विजेता संघ थेट जाऊन पोहोचेल तो म्हणजे मेगा फायनल मध्ये.
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेला सपशील अपयश मिळालंय, तरी सुद्धाही एक धाव. सिंगल डबलनी जास्तीचा फरक पडणार नाहीये यावेळेला ग्रीन आर्मी या संघाला. व्हाईट बॉलचा इशारा येईल आता नक्कीच पंचांतर्फे. लेग स्पिन यावेळेला हाताळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला घडलंय काय, चौकार आलाय. 4 धावा देखील. चौकार, चूक झाली आहे आता क्षेत्ररक्षकाकडून आणि चुकीला माफी नाहीये. चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 11. व्हाईट बॉलचा इशारा आता. एक्स्ट्रासनी जास्तीचा फरक पडणार नाहीये, पण त्या सुद्धा जास्त हाताळू शकत नाही तुम्ही. महत्वाची मॅच आहे. गेल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकात 5 चौकार आले होते ओमच्या बॅटमधनं. नोचा इशारा आहे यावेळेला आणि थोडीशी चूक झाली आहे. धावसंख्या तरी 2 ने पुढे आता जाईल आणि नोचा 1 धाव. धावसंख्या आता आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचली आहे 15 धावांवर आणि 4 चेंडू झालेत. चौदा धावा. 3 बॉल 14 धावा. 4 बॉल 4-14 असं समीकरण आतापर्यंत आहे मैदानाच्या आत. चार बॉल 4-14. 4 बॉल 15 धावा झाल्यात. 4 बॉल 15. चला घाई करायची आहे, लगेच मॅच चालू करा. लगेच टीम ग्रीन आर्मी चला फास्ट करा थोडस. चार बॉल 15. यावेळेला देखील चांगला फटका आहे, पण पुन्हा एकदा 2 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा आता. 5 चेंडू 17 आपण पाहतोय धाव फलकावर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडू 17 झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल आहे अजूनही पहिल्या षटकातला. यावेळेला फटका चांगला आहे आणि यावेळेला चौकार देखील येईल. 4 धावा. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते आहे आता 21 धावा. 18 चेंडू आणि 45 धावांची आधी गरज. एकवीस धावा आपण पाहतोय धाव फलकावर आणि आता 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. 18 मध्ये धावा करायचे आहेत 45.
चला रोहित थोडं स्पीडअप करायचंय. रोहित थोडा क्विक. वेळ आपण पाहतोय 9:12 झालेली आहेत आता. नवीन गोलंदाज अथर्व याला आमंत्रित केलं गेलंय बॉलिंग मार्कवर. चला पंचांनी देखील 30 ताकीद दिली आहे. जास्त वेळ घेताय आता आपण. आणि यापुढे फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग देखील आली आहे. यापुढे जास्त वेळ आपण घेऊ शकत नाही. 18 चेंडू 45. द चेज इज ऑन. मैदानाच्या आत पहिलाच बॉल नो. आणि घडलाय काय तर चौकार आहे की 2 धावा. येस, 1 धाव. डिक्लेरेशन झोन मधली 1 धाव. आता चिंतेची बाब वाढू लागली आहे ग्रीन आर्मी संघासाठी, कारण धावा आता येऊ लागल्या आहेत मोठ्या संख्येत. रिव्हर्स खेळलाय पण धाव फक्त आणि फक्त 1. एका धावेने जास्त फरक पडणार नाहीये, पण आता पुन्हा एकदा तोच प्रयास आणि वाईट बॉल सुद्धा. वाईट +1, 2 धावा. या वेळेला एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता. रिव्हर्स बॉल गेला आहे कुठेतरी दुसरीच कडे, तरी सुद्धा ही एकच धाव. या वेळेला हा फुलटॉस तर नक्कीच होता, तरी सुद्धा ही एकच धाव. नो बॉलचा अपील केला होता फलंदाजांनी, पण ती अपील फेटाळून लावली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 28. 3 चेंडूंच्या नंतर 28 धाव संख्या आपण पाहतोय. 3 बॉल 28. यावेळेला अजून एक चांगला फटका, पण धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. 2 धावा आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना. यस, आणि त्यासोबतच 28 आणि 29 मार्च या रोजी चॅलेंजर्स यांनी बॉक्स टुर्नामेंट भरवल्या. याच ठिकाणी ती स्पर्धा देखील होणार आहे. वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. चौदा चेंडू आणि 35 धावांची गरज. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे आता. अजून 2 धावा. 13 चेंडू आणि 33 धावांची गरज.
5 चेंडू आतापर्यंत पूर्णत्वास आलेत आणि अजूनही एक बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत. हा प्रेशर आहे, मोठ्या मॅचचा प्रेशर आपण पाहतोय. यावेळेला मोठी विकेट, दांडी 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 गुल. विकी बॅक टू द पविलियन. जोश बघा, साहिल अगदी चार्ज अप झाले दादा. रोहितने सांगितलं असेल गोलंदाजाला 10 बॉल टाक पण विकीची विकेट घे. धावसंख्या 35. समोरची दिशा आणि घडलंय काय, थोडंसं मिसकम्युनिकेशन. एक धाव नक्कीच मिळेल ओव्हरथ्रोच्या रूपात. बॅकफुटवर जात यावेळेला शोक तर खेळलाय, पण दर्जेदार फिल्डिंग आपण पाहतोय. ओम गाडगे आणि पुन्हा एकदा या धावा रोखल्यात, धावा बनवल्यात सुद्धा आणि धावा रोखल्यात सुद्धा. आता यावेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहताय आणि अजूनही धावा हव्या तशा आलेल्या नाही आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. शेवटचा बॉल या वेळेला आणि फलंदाज बाद. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 35 झाली आहे. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 8 बॉल 31 करायचे आहेत या मॅच मध्ये. अजून एक चांगला बॉल, अजून एक फलंदाज बाद. आणि साहिल साठी आता टाळ्या व्हायला पाहिजेत. हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज या स्पर्धेतला साहिल ठरलाय. चला प्रेक्षकांनो, टाळ्या व्हायला पाहिजेत. अजूनही एक बॉल शिल्लक आहे साहिल याच्या षटकातला. या वेळेला फटका चांगला होता पण घडलाय काय, अजून एक विकेट या वेळेला.
धावसंख्या आपण जर पाहिलं तर 35 धावा. आता 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. स्वतः संघ मालक आता गोलंदाजीसाठी आले आहेत. यशला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, यावेळेला सुद्धा बीट होतोय अजिंक्य. आता जर यशने विकेट घेतली तर सोहमकडनं 500 रुपये देण्यात येतील. विकेट तर नाही, चौकार आलाय. या ओव्हरमध्ये जर विकेट घेतली तर 500 रुपये, म्हणजे काही कसंही करून द्यायचेच आहेत. चला, विकेट भेटली आहे आता. चला, अंपायरचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि पंचांनी सांगितलंय की फलंदाज बाद आहे. चांगला फटका यावेळेला, ह्या 4 धावा मिळतील, पण आता बराच उशीर लोटून गेलाय. पुन्हा एकदा फुल टॉस, पण यावेळेला बॉल अडवलाय का? हो, अडवलाय. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हा देखील बॉल येतोय डॉट. आणि अशा प्रकारे या SSPL मधील पहिला विजेता संघ आपल्याला भेटण्याच्या फक्त 1 बॉल दूर आहोत आपण. आणि SSPL चा 6व्या पर्वातील पहिला महाविजेता संघ आहे टीम ग्रीन आर्मी. वेल प्लेड. चला, दोन्ही संघांनी यायचे टॉस करिता लगेच. अक्की आणि सहकार स्ट्रायकर्स टॉस साठी या, टॉस बॉक्स मध्ये.